निवडणूक आयोगाचा पत्रव्यवहार वैध धरू नये. सुनेत्रा पवारांच्या पत्रानं राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये खळबळ उडाली. पत्रातून 26 फेब्रुवारीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची माहिती देण्यात आली. पत्रातून वरिष्ठ नेत्यांना सुनेत्रा पवारांनी सूचक इशारा दिल्याची चर्चा आहे. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सध्या जोडले गेले आहेत. ज्योत्स्ना, काय चाललंय सध्या राष्ट्रवादीच्या गोटात? अगदी बरोबर आहे प्रणिता. आपण बघतोय की अजित पवार यांच्या निधनानंतर आहेत ते सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांची शपथ मात्र पक्षांतर्गत अजित पवार यांचं राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाकडे जाईल याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. आणि कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल जरी असले तरी राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल आणि त्यासाठी जे आहे पक्षाची रीतसर 28 फेब्रुवारीला जे आहे वरळी डोम मध्ये एक महत्वाची राष्ट्रीय मीटिंग जी आहे राष्ट्रवादी पक्षाची ती पार पडली. आणि या बैठकीनंतर सुनेत्रा पवार ह्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या. आणि अध्यक्ष झाल्यानंतर सुनेत्रा पवार जे आहेत त्यांनी 10 मार्चला निवडणूक आयोगाला एक महत्वाचं पत्र दिलं. आणि या पत्रामध्ये सुनेत्रा पवारांनी राष्ट्रीय निवडणूक आयोगाला जे आहे ते एक महत्वाचं पत्र होतं. त्या पत्रामध्ये उल्लेख केला होता की 28 जानेवारी नंतर म्हणजे अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर जर आमच्या पक्षाकडनं म्हणजे राष्ट्रवादीकडनं कुठलाही पत्रव्यवहार जर निवडणूक आयोगाला झालेला असेल तर तो ग्राह्य धरू नका, अशा प्रकारचं एक पत्र जे आहे ते सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद स्वीकारता 10 मार्चला निवडणूक आयोगाला दिलं होतं. यावरून हे लक्षात येतं की सुनेत्रा पवार जे आहेत त्यांनी आपला पक्ष म्हणजे त्यांचा राष्ट्रवादी हा पक्ष आहे त्या पक्षामध्ये अजित पवार यांच्या जाण्यानंतर जर राष्ट्रवादीच्या काही त्यांचे हक्क अधिकार त्या राष्ट्रवादीमध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न जर कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष म्हणून किंवा इतर जर कोणी केला असेल तर तो प्रकार जो आहे तो सुनेत्रा पवार यांच्या या 10 मार्चला निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामुळे आता जाय सगळी मागणी ज्योत्स्ना, त्यामुळे आता या संदर्भात आणखी काय माहिती समोर येते, काय प्रतिक्रिया समोर येतात ते पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.